आज बजरंग बाप्पा सोनवणेला आपण उमेदवारी केली पवार साहेब। जी लोक 2019ला घसा ओरडून सांगत होती की बजरंग बाप्पा सोनवणे कसे शेतकरी पुत्र आहेत, कसे चांगले आहेत, तेच लोक आज घसा ओरडून सांगतायत की बजरंग बाप्पा सोनवणे चंदन चोर आहे। अरे 2019ला शेतकरी पुत्र आणि 24ला चंदन चोर कसा होऊ शकतो? ती लोक सांगतात 2 कारखान्याचा मालक हा शेतकरी पुत्र कसा? एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलेला जिल्हा परिषद सदस्य असलेल्या बजरंग बाप्पांनी स्वतःच्या हिमतीवर कारखाना काढला, चालवला, मराठवाड्यात चांगला भाव दिला। का शेतकऱ्याच्या पोराला कारखाना करायचा आणि चालवायचा अधिकार नाही? त्याला मराठवाड्यात चांगला भाव द्यायचा अधिकार नाही? तुमच्या पोटात काय दुखतंय? तुम्ही 1 नाही 4 कारखाने काढा, पण कारखानेच काढा। मी बजरंग बाप्पाला विचारलं, बाप्पा तुमचे 2 कारखानेच आहेत, बाकी काही 2 नाही ना? नाही तर 25-26 वर्षांनी कळायचं की बजरंग बाप्पाचे दुसरंच काहीतरी 2 आहे। अशी लोक बजरंग बाप्पावर टीका करतायत। आज त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही म्हणून ते बजरंग बाप्पावर टीका करतायत। काल परवा नरेंद्र मोदी साहेब म्हणाले देशाचे प्रधानमंत्री 10 वर्ष झाले प्रधानमंत्री होऊन, आज ते काय म्हणतात की मुस्लिम समाज जास्त लोकांना जन्म द्यायला लागलेत। मोदी साहेब आपण देशाचे प्रधानमंत्री आहेत, आपण सांगा की आपण 10 वर्षात महागाई किती कमी केली, बेरोजगारी किती कमी केली, शेतकऱ्याच्या हितासाठी काय केलं? पण हे न सांगता आपण सांगताय की मुस्लिम समाजाच्या कुटुंबात जास्त अपत्य जन्माला येत आहेत, म्हणजे तुम्हाला आता जातीपातीकडे निवडणूक घेऊन जायची आहे। मोदी साहेब हम दो हमारे दोचा कायदा झालाय 2002 पासून, सगळ्याच्या कुटुंबाची संख्या मर्यादित आहे, पण तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या वडिलाला 6 अपत्य, त्यातले नरेंद्र मोदी साहेब तुम्ही 3रा अपत्य आहे। मग आम्ही काय म्हणायचं? जे जातीपातीचं राजकारण करतायत त्यांना मला एवढंच सांगायचंय कि ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो, ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। आज शेतकरी मरतोय, जवान मरतोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही। आज तुमचा वेळ कुठे चाललाय? तर पक्ष चोरायसाठी चाललाय। तुम्ही कुणाचा पक्ष चोरला? तर आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला। आज साहेब अजितदादांचं एक स्टेटमेंट वाचलं की मी पवार साहेबाचा मुलगा नाही म्हणून मला काही मिळालं नाही। त्याच्या अगोदरचं एक स्टेटमेंट होतं की आम्ही वरिष्ठाच्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून आम्हाला काही मिळालं का नाही। हे शब्द ऐकल्याच्या नंतर मला 19 जानेवारी 2012चं बबन भाऊ गीते परळीतलं भाषण आठवलं। ज्यावेळेला स्वर्गीय पंडितांचा प्रवेश राष्ट्रवादीत होता त्यावेळेला इथल्या पालकमंत्री धनंजय मुंडेंनी हे शब्द वापरले होते गोपीनाथराव मुंडे साहेबांसाठी की आम्ही कुणाच्या पोटी जन्म घेतला नाही, हा आमचा दोष आहे का? हे भाषण ऐकून मला दुर्दैवानं असं म्हणावं लागतंय, तोंड जरी अजितदादाचं असलं तरी शब्द तोंडात परळीवाल्याचे आहेत, परळीवाल्याचे। अजितदादा तुम्ही परळीवाल्याची भाषा बोलायला लागलात। पवार साहेबांनी तुम्हाला 3 वेळा उपमुख्यमंत्री केला, विरोधी पक्षनेता केलं, मुलीला काय केलं? फक्त खासदार केलं। आणि ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं त्या पवार साहेबांच्या तुम्ही शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय। अरे तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटायला पाहिजे। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपले वडील 100 वर्ष जरी जगले तरी आपल्याला वाटतं त्यांचं छत्र आपल्या डोक्यावर अजून 10 वर्ष पाहिजे होतं, पण भाजपच्या विकृतीत तुम्ही गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय। एक बाजार बुनगा उठतो आणि तो म्हणतो की पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुनगा उठून घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका, कारण ह्यांना बाप बदलायची सवय लागली आहे। स्वतःच्या बापाला बाप म्हणायला ह्यांना लाज वाटायला लागली आहे। कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं।
आणि अशी बाब बदलायची टोळी ही आपल्याला घरी बसवायची आहे। मग या जिल्ह्यातली दादागिरी दहशत ही संपवायची आहे। त्यासाठी आपल्याला बजरंग बाप्पाच्या तुतारी या चिन्हावर 13 तारखेला बटन दाबायचंय आणि बजरंग बाप्पाला खासदार करायचंय। करणार का सगळे खासदार? एवढा कमी आवाज? पवार साहेबाला विश्वास द्या। गद्दार जरी गेले असले तरी इथली सामान्य जनता साहेब तुमच्या सोबत आहे, हा विश्वास द्या। करणार का बजरंग बाप्पाला खासदार? मग मी घोषणा देतो, हात वर करून आपण घोषणा द्या। आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा। ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आहे, आपलं काय चाललंय ऐकायला आलाय।